नमस्कार, मी स्मिता. आबा हेल्थ कार्ड आणि आयुष्मान कार्ड ह्या दोन्ही कार्डमध्ये काय फरक आहे, हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. थोडक्यात सांगणार आहे. आबा हेल्थ कार्ड आहे, ते तुमचं रेकॉर्ड जे मेडिकल रेकॉर्ड आहे, ते तुमचं व्यवस्थित ठेवतं. म्हणजे तुम्ही पहिले कुठे ॲडमिट होतात, तुमचे काही रिपोर्ट्स असतील, त्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड हे आबा हेल्थ कार्ड ठेवतं. आणि आयुष्मान कार्ड आहे, ते तुमचं 5 लाखापर्यंत विमा तुम्हाला प्रोव्हाइड करतं. म्हणजे जेव्हा पण तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हाल, जे आयुष्मान भारतमध्ये जे हॉस्पिटलची लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही ॲडमिट व्हाल, तेव्हा तुमचा पूर्ण खर्च जो 5 लाखापर्यंत आहे तो गव्हर्नमेंट करते. आणि म्हणून गव्हर्नमेंटकडून हे दोन्ही कार्ड काढण्यासाठी मॅन्डेटरी केलेले आहेत, जे तुमच्यासाठी खूप उपयोगाचे आहेत. तर आपण आयुष्मान कार्ड बेनिफिशियरी साईटवरून काढतो. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ह्याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवला आहे, कसा तो कार्ड तुम्ही काढू शकता. घरी बसून तुम्ही स्वतःचा मोबाईलवरून सुद्धा काढू शकता. तुमच्याकडे फक्त रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. 5 लाखापर्यंत ह्याच्यामध्ये तुम्हाला उपचार आहे तो फ्रीमध्ये मिळून जातो. जी लिस्ट त्यांनी दिलेली आहे हॉस्पिटलची, त्या हॉस्पिटलमध्ये सगळीकडे हे कार्ड चालतं. आणि आत्तापर्यंत खूप जणांनी ह्या कार्डचा फायदासुद्धा घेतलेला आहे. तर हे कार्ड काढण्यासाठी अगदीच सोपं आहे. तुम्ही व्हिडिओ बघून हे कार्ड स्वतःचं काढू शकता. त्यानंतर तुम्ही आभा कार्ड आहे, तर आभा कार्ड काढलेलं आहे म्हणून तुम्ही समजलाल की 5 लाखाचा उपचार भेटेल, ते नाही. आभा कार्डमध्ये तुमचं हेल्थ रेकॉर्ड राहतं आणि आयुष्मान कार्डमध्ये तुम्हाला 5 लाखाचा उपचार भेटतो. तर आयुष्मान कार्डमध्ये खाली आभा नंबर म्हणून एक ऑप्शन पण दिलेला असतो. तुमच्या कार्डवरती तो आभा नंबर असतो आयुष्मान कार्डवरती. म्हणजे जेणेकरून तुमचं आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड हे दोन्ही लिंक असतात. म्हणजे आयुष्मान कार्डमुळे तुम्हाला 5 लाखाचा उपचार भेटतो आणि आभा कार्डमध्ये तुमची सगळी हेल्थ रेकॉर्ड राहते. आत्तापर्यंतची अपडेट असते ती सगळी राहते. जेणेकरून तुम्ही जेव्हा पण ॲडमिट व्हाल तेव्हा तुमचं हेल्थ रेकॉर्ड शोधण्यासाठी काहीही कष्ट घ्यावे लागणार नाही. आभा कार्ड तुम्ही जे काढता ते आभा साईट आहे, डायरेक्ट गुगलवरती टाकलं ABHA.ABDM तरी तुम्हाला येईल. तुमचं आधार कार्डवरून किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवरून तुम्ही हे कार्ड काढू शकता. आणि कार्ड कसं काढायचं हे अगदी इझी आहे. फक्त तुमचा आधार कार्ड नंबर आणि आय ॲग्रीला क्लिक करून तुम्ही कॅप्चा वगैरे टाकून नेक्स्टवरती क्लिक करून तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हे आभा कार्डसुद्धा काढून घेऊ शकता. तर आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड हे दोन वेगवेगळे कार्ड आहेत आणि दोन्हीसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत.